अरे काय चाललंय हे? सकाळी सकाळी उठलो मी, म्हणतो टीव्ही बघू, काहीतरी न्यूज बघू आणि लगेच ही बातमी, पुणे पोर्श कार अपघात. आणि सध्या मी आता संभाजीनगरमध्ये आहे आणि तसा राहतो मी पुण्याला, माहितच आहे तुम्हाला. परंतु त्यावेळेस मी पुण्यात अवेलेबल नव्हतो. नाही तर मग जाऊन त्या घटनास्थळी जाऊन बघितलं असतं की एक्झॅक्टली काय घडलेलं आहे. पण ठीक आहे, तो झाला विषय वेगळा. तर 360 या सेशन नंबर 13 मध्ये सर्वांचं स्वागत असो. बघा, नॉर्मली तुम्ही आजकाल तर आता या म्हणजे न्यूजला 3-4 दिवस झालेले, मॅगझिन मध्ये सुद्धा बातमी छापून आली असणार. टीव्हीवर तर तुम्ही बघतच आहात, फेसबुकवर पोस्ट बघत आहात, इंस्टाग्रामवर पोस्ट बघत आहात. सगळीकडे सगळ्यांना माहिती की असं असं झालेलं आहे. अरे तुम्ही म्हणणार सर मग याच्यात काय नवीन आहे राव? इंडियामध्ये रोज काही ना काही तर अपघात कुठं ना कुठं घडतच असतात. कार ऍक्सिडेंट असो, ट्रक ड्रायव्हरचा ऍक्सिडेंट असो, हे असो ते असो, हेलिकॉप्टर क्रॅश झाला. मध्येच आपण काल एक सेशन घेतला, इब्राहिम रईसी जे इराणचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांचा मृत्यू झाला होता हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये. हे सर वर्षानुवर्ष चालू असणार आहे. मागच्या 5,000 वर्षापासून चालू आहे, पुढे 5,000 वर्षापर्यंत चालू राहणार आहे. ये तो हमेशा होने वाली घटना आहे. आता कशाला घेताय सर? याचं काय कार्यक्रम आहे? हा, तर आता नीट ऐका. हे ऍक्च्युली झालं काय आहे, हे असं पहिल्यांदा घडत नाहीये. हे तुम्हाला पण माहितीये, मला पण माहितीये. परंतु आता इथं असं वेगळं काय घडतंय जे पहिल्यांदा नाही घडले. तर एक गोष्ट सांगतो, यामध्ये जो कार ड्रायव्हर होता, जो अल्पवयीन होता, म्हणजे 18 वर्ष पूर्ण नव्हती, 17 वर्ष काहीतरी 4-6 महिने वर होते एक्स्ट्रा. ड्रंक होता, म्हणजे दारू वगैरे प्राशन केलेलं होतं आणि त्यानंतर तो गाडी चालवत होता आणि त्यांनी 2 जणांना ठार केलं. त्यावेळेस त्याची स्पीड लगभग 170 किलोमीटर पर आवर पेक्षा जास्त होती, असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. कारण की याचा सीसीटीव्ही कॅमेरा पण अवेलेबल आहे. कल्याणी नगर एरिया आहे, पुण्यातला फेमस एरिया आहे, त्यामुळं रोडवर सीसीटीव्ही कॅमेरे अवेलेबल होते. ठीक आहे, त्यामध्ये ते गव्हर्नमेंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आलेला आहे. तर आता तो आरोपी तिथं भेटला, मग त्यांच्या वडिलांवर पण केस झाली, त्यांना पण संभाजीनगरामधून अटक करण्यात आली. हे सगळं तुम्ही वाचलेलं असणार. आता याचा सर आपल्या एमपीसीत काय फायदा आहे? एमपीएससी करताना ह्या अशा गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे का? हो, कारण बघा, ज्युव्हेनाईल बोर्ड असा आदेश कशा देऊ शकतो असं फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांना पण प्रश्न विचारणार आता प्रेसवाले, पण त्यांचं पण सांगणं काम आहे. सरकारमध्ये सध्या आहेत, तर त्यांचं म्हणजे शहानिशा करणं, बरोबर पोलीस काम करत आहेत नाही हे बघणं, तर ते पॉलिटिकल व्ह्यू झाला, तो वेगळा बोल. आपल्याला त्यामध्ये पडायचं नाही. आपल्याला आपल्या कामाचं काय ते पहिले बघूया. तर ही वाली न्यूज तुम्हाला माहिती आहे, असं असं घडलेलं. तरी थोडंफार एक मी टाइमलाईन सांगून देतो की काय काय घडलेलं आहे. पुढे जाऊया. पहिल्यांदा सकाळी न्यूजपेपरमध्ये लिहिलं होतं, अपघात प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय. विशाल अग्रवाल हे त्यांचं वडिलांचं नाव आहे, बिल्डर आहे ते पुण्यामध्ये. त्यांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी वगैरे वगैरे. ठीक आहे, ही पोर्शे कार, हे सर्वात पहिले मी काय केलं की पहिले जाऊन बघितली ती पोर्शे कार आहे कितीची. कारण की ठीक आहे, मला पण ते थोडस उत्सुकता होती. पोर्शे टायकॅन असं काहीतरी याचं नाव आहे. 1.61 करोड आता ऑन रोड प्राइस आहे. तर विचार करा, ही गाडी असा मनुष्य चालवतोय. जबकि पोलिसांनी असं सांगितलंय, सरकारी वकिलाने, की नॉर्मली या गाडीला ड्रायव्हर होता, परंतु त्या मुलाने जबरदस्ती ड्रायव्हरला म्हटलं की तू बाजूला बस, मी गाडी चालवणार, आणि त्यांनी दिली पण. आता बाकी समाज मध्ये राहणारे काही ग्रुप्सने सांगितलं की लहान मुलाला तुम्ही गाडी दिलीच कशी? पहिली गोष्ट, त्याच्याकडे लायसन्स पण नाहीये. तिसरी गोष्ट, तो दारू पिऊन चालवत होता. चौथी गोष्ट, ड्रायव्हर असून सुद्धा त्याला ड्रायव्हरने सुद्धा का दिली? पाचवी गोष्ट, तो त्यांच्या मित्रांसोबत गेला होता कुठेतरी पब मध्ये, त्या पबवाल्यांनी 18 वर्षापेक्षा खालील व्यक्तीला दारू दिली कशी? हे असे 5-6 क्वेश्चन तयार होतात. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या वडिलांचं, आई वडिलांचं, पॅरेंट्सचं चांगलं लक्ष नव्हतं. म्हणून त्या पॅरेंट्सला पण ताब्यात घेण्यात आलेलं आहे ज्युव्हेनाईल जस्टिस कोर्टच्या आदेशानुसार. ठीक आहे, ते काय रूल्स रेग्युलेशन असतात, लॉ काय आहे, आर्टिकल आहे, सगळं सांगतो. पुढे बघूया. 3-4 मुद्द्यापासून सुरुवात करतो
केवळ एका सहीवर जामीन, म्हणजे जेव्हा त्याला पकडण्यात आलं तेव्हा ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डने एका सहीवर त्याला सोडून दिलं होतं. मग समाजात खूप उद्रेक झाला, असं तसं. मग परत त्याला ज्युव्हेनाईल जस्टिस कोर्टमध्ये पाठवलं. पण जेव्हा पहिल्यांदा त्याला जामिनावर सोडलं होतं त्यावेळेस त्याला शिक्षा अशी दिली, तुम्ही बघा, ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. फक्त हे असं प्रकरण घडलं आणि कार ऍक्सिडेंटवर त्याला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला आणि 15 दिवस पोलिसांबरोबर राहा, म्हणजे पोलीस कसं कार्य करतात हे तुला कळेल, असा आदेश दिला. मग लोक तर हैराण झाले. एक तर 2 जणांना उडवलं त्यांनी जागच्या जागी, वरतून एवढे घोटाळे केले, दारू पिली, 18 वर्षापेक्षा कमी वय आहे, लायसन्स नाहीये, फुल स्पीड मध्ये गाडी चालवतोय आणि त्याला एवढीशी शिक्षा आहे ना. म्हणजे आता असा प्रॉब्लेम होऊ शकतो ना. मग आता काय, मग वेगवेगळं टाइमलाईन घटना घडत गेल्या. एक दिवस नाही घडले, ऍक्च्युली घडलं होतं 19 मेला. मग 20ला काही घडलं, 21ला काही घडलं, 22ला काही घडलं. असं 3-4 दिवस झाल्यानंतर मी हा टॉपिक तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे, जेणेकरून आपल्याला टोटल व्ह्यू पॉइंट मिळणार. ठीक आहे. तर बघा, 19 मे कल्याण नगर येथील पुण्यातील अल्पवयीन मुलाने चालवलेल्या पोर्शे या कारने मोटरसायकलांना धडक दिल्याने मृत्यू झाला होता. 2 IT व्यावसायिकांचा मृत्यू झाला. एक आहे अनिश अवधिया, दुसरे आहे अश्विनी कोष्टा. आता हे ते एमपीचे काही विचारणार नाही आपल्याला कोण कोण जण गेले होते, ठीक आहे. पण एक माहितीस्तव तुम्हाला सांगतोय, एक अवधिया उमरिया जिल्ह्यातील बिरसिंगपूर पाली येथे, म्हणजे राजस्थानी एक होता, आणि एक जबलपूर म्हणजे एक एमपीचा होता. ठीक आहे. त्याच्यानंतर अच्छा, दोघही मध्य प्रदेशचे का? अच्छा, हे पाली म्हणजे मला वाटलं राजस्थानचा पाली का? ठीक आहे, ओके. किशोर न्याय मंडळाने त्याच दिवशी, किशोर न्याय मंडळ म्हणजे ज्युव्हेनाईल जस्टिस कोर्ट, जे 18 वर्षापेक्षा कमी वयातील व्यक्तींना संबोधित करतात, तर जामीन मंजूर केला. तुम्हाला जे सांगितलं एका दिवसातच केला आणि 15 दिवसात मंडळाला सादरीकरण करण्याचे आदेश दिले. अभ्यास करायचे नियमाचे, 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम कर, 300 शब्दाचा निबंध लिहे, मद्यपानासाठी समुपदेशन करणे, असं त्याला सांगितलं. लोक चिडले ना, एवढं करून तुम्ही त्याला फक्त अशी सजा देताय, ही साधी सजा आहे. 2 जणांचा मृत्यू झाला इथं. मग थोडस प्रेशर वाढलं, प्रेशर ग्रुपने थोडासा जोर लावला. मग त्यानंतर पोलिसांनी बोर्डाच्या आदेशाचा फेरविचार करण्याची मागणी केली. शेवटी 22 मेला परत बोर्डाने अल्पवयीन मुलाला जामीन रद्द केला आणि आता 5 जून पर्यंत निरीक्षण गृहात पाठवलं. मग आता त्याच्यासोबत बाहेर असलेल्या व्यक्तीसोबत काय काय घडलं, तर विशाल अग्रवाल हे रिअल इस्टेटचे डेव्हलपर असून 21 मे रोजी छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद येथून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस म्हणजे सरकारी वकीलचं, म्हणजे जे अपोजिट सरकारी वकील, हा ज्यांचा ऍक्सिडेंट झालाय, ज्यांचं जीव गेलेला आहे 2 व्यक्तींचं, त्यांच्या बाजूने आता तो उभा आहे. तर सरकारी वकिलांनी सांगितलं की हे तर पळून गेले होते. मग शेवटी संभाजीनगरमध्ये त्यांना अटक करण्यात आली. अजून दुसरी 2-3 गोष्टी त्यांच्याकडून सांगण्यात आल्या की मुलाचे वडील आणि ब्लॅक क्लब पब जो आहे तिथले कर्मचारी नितेश शेवाने आणि जयेश गावकर हे 2 जण आणि मुलाचे वडील अशा 3 जणांना हजर करण्यात आले आणि त्यांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. FIR नुसार रिअल इस्टेट डेव्हलपरने मुलाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही तरी मुलाला कार दिली, दारू पित होता तरी त्याला पार्टी करण्यास परवानगी दिली, असं सरकारी वकीलचं सांगणं होतं. त्यामुळं आता आपल्या कामाचं आलंय की कलम 75 आणि कलम 77 हे ज्युव्हेनाईल जस्टिस कोर्टचे नियमामध्ये येतात. हे IPC वगैरे नाहीये. IPC वगैरे 304, 305 ते वेगळे आहे. हे लहान मुलांकरता वेगळं आहे, त्याच्यामधले एक कलम आहे. तर कलम 75 एक्झॅक्टली काय म्हणतो की मुलाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे आणि मुलाला मानसिक किंवा शारीरिक आजारांना सामोरे जावे लागणे. दुसरं 77 म्हणतो की मुलाला मादक दारू किंवा अंमली पदार्थ पुरवण्याबाबत आहे. असे 2 कलम लावून अटक करण्यात आली आहे मुलाच्या वडिलांना, म्हणजे बिल्डरला. ठीक आहे. पुढे नंबर प्लेट पण नाही रे गाडीवर. अरे देवा, वडिलांनी मुलाला का चालवू दिली याचा तपास पोलिसांना करायचा आहे असे सांगत सरकारी पक्षाने पोलीस कोठडीची मागणी केली. कारण की बघा, पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीमध्ये 2 फरक आहे. पोलीस कोठडीमध्ये तुम्हाला माहिती आहे, पोलीस कोठडी दिली तर पोलीस काय करतात ठीक आहे. पण जर न्यायालयीन कोठडी असेल, न्यायालयीन कोठडी म्हणजे
पोलिसांकडेच असतो. मग त्यावेळेस फक्त न्यायालयीन कोठडी असली तर पोलीस हात नाही उचलू शकत असं. तर मुलावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो का फरार झाला? अटक केली तेव्हा वडिलांकडे साधा मोबाईल होता. साधा म्हणजे ओरिजिनल मोबाईल नव्हता. ओरिजिनल मोबाईलचं सिम कार्ड साध्या मोबाईल मध्ये टाकला, जेणेकरून स्मार्ट बोर्ड जर स्मार्टफोन जर पोलिसांच्या हाती लागलं असतं तर मागचं काय काय घडलं, कोणाकोणाला फोन केले होते, काय डेटा निघू शकत होता. तर आता एवढा मोठा मुलाकडेच लगभग 1.7 करोडची गाडी आहे, बाकीचे पण घरात गाडी असणार, एवढं मोठं घर असणार, तर या माणसाकडे काय साधा मोबाईल असणार काय? म्हणजे कुछ तो झोल है बाबा. या दाल काली नाही, पुरी दालीच काली आहे. ठीक आहे. अल्पवयीन 17 वर्ष, हा याचं वय बघा, अवघे 4 महिने बाकी होते 18 वर्ष, आणि 18 वर्ष झाला असताना तर मग तर वाटच लागली असते. एक दुसरी गोष्ट, याच्या पूर्वी निर्भया प्रकरण झालं होतं, त्यामध्ये 16 वर्षापेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीला जघन्य गुन्ह्यामध्ये प्रौढ मानले जावे असं कोर्टाने ऑलरेडी आदेश दिला होता. ठीक आहे. तर आता 17 वर्ष 8 महिने आहे, तर आता याला एक प्रौढ व्यक्ती म्हणून जशी सजा सुनावली जाते तसं सुनावायला पाहिजे असं समाज संघटना म्हणत आहे. याच्या पूर्वी पण अशा केस घडलेल्या आहेत, जसं 2002 मध्ये सलमान खान BMW हिट अँड रन केस. आता तुम्ही नीट बघा, मी जेवढ्या केसेस आणल्या ना त्याच्यामध्ये सिमिलरिटी बघा. सलमान खान, ठीक आहे, त्याच्याकडे पण भारी गाडी होती. हिट अँड रन केस, संजीव नंदा यांच्याकडे पण भारी गाडी होती. नंदा फॅमिली मर्सिडीज भारी गाडी आहे. अमित जटिया लॅम्बोर्गिनी भारी गाडी आहे. उत्सव बसीन BMW भारी गाडी आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे का, रिझनिंगचं जर आपण लॉजिक लावलं आणि सपोज रिझनिंग मध्ये असं काही आपल्याला फॅक्ट फिगर दिल्या तर, आणि खाली कन्क्लुजन विचारलं एमपीएससीने की मोठ्या गाड्याने रस्त्यावर अपघात होतो, ते चूक का बरोबर? ते चूक असणार आहे. असा लॉजिक नसता लावायचा असतो. ठीक आहे. पण तुम्ही एक गोष्ट द्या, सगळे मोठी फॅमिली आहे. आता हे तर मी 5-6 तुम्हाला दाखवले टोटल, अशा तर खूप केसेस आहे. मग या केसेस मध्ये काय काय घडलं होतं? यांना दोषी ठरवण्यात आलं, याच्यामध्ये पण दोषी ठरवण्यात आलं, याच्यामध्ये 3 वर्षापर्यंत सजा वाढवली, दोषी ठरवण्यात आलं. याच्यामध्ये पण अमित जटियामध्ये याचं चेक करावं लागेल मला काय झालं, त्याच्यानंतर यामध्ये दोषी ठरवण्यात आलं. तर असं रिझनिंग ॲबिलिटीनुसार मी सांगू शकतो की अशा पहिल्यांदा केसेस घडल्या होत्या आणि त्या केसेसमध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं. तर या केसमध्ये पण या मुलाला दोषी ठरवण्यात येणार आणि याला काही ना काही सजा होणार. ठीक आहे. तर तुम्ही असं बिलकुल सांगू शकत नाही की आपल्या न्यायालयात अमीर लोगों को सजा नाही मिळती, असं तसं नाही ना. आपल्या समोर इन्फॉर्मेशन आहे ना, फॅक्ट्स फिगर्स आहे. ठीक आहे. एक आता याच्यानंतर आपल्या कामाचे क्वेश्चन एमसीक्यू कसे तयार होतात ते बघूया. पहिला क्वेश्चन, याचे उत्तर तुम्हाला द्यायचे. ठीक आहे. चला, जसं मागच्या वेळेस मी 12 नंबरचा सेशन घेतला, इब्राहिम रईसी इराणचे राष्ट्राध्यक्ष, हेलिकॉप्टर क्रॅश, त्याच्यामधल्या 5 क्वेश्चनचं तुम्ही उत्तर दिलं. याचं मी तुम्हाला देऊन टाकतो. ठीक आहे. 19 मे 2024 रोजी पुणे पोर्श कार अपघातामध्ये प्राथमिक कारण काय होते? तर ओव्हर स्पीडिंग आणि ड्रायव्हरचे नियंत्रण सुटणे हे प्राथमिक कारण आहे. ओव्हर स्पीडिंग अँड लॉस ऑफ कंट्रोल बाय द ड्रायव्हर. ठीक आहे. इथं तुम्ही सांगा 19 मे 2024, एकदा वाचून घ्या. झालेल्या अपघातात पोर्शचा चालक कोण असल्याची नोंद करण्यात आलेली आहे. कोण होता तो? एक व्यावसायिक रेस कार चालक होता का? प्रमुख व्यापारी होता का? पुण्याला भेट देणारा पर्यटक होता का? नाही. ड्रायव्हिंग लायसन्स नसलेला अल्पवयीन मुलगा होता. ठीक आहे. आता एवढं कट टू कट एमपीसी विचारणार नाही, पण हा वाला प्रश्न एमपीसीच्या लायकीचा आहे. जसं 19 मे 2024 चे पुणे पोर्श अपघात प्रकरणात आयपीसीच्या कोणत्या कलमात प्रामुख्याने चालकावर करण्यात आली आहे? तर ते आहे रॅश ड्रायव्हिंग आणि सार्वजनिक मार्गावर सायकल चालवणे. हे होतं का? हत्येचा प्रयत्न, हत्या करायची म्हणून फास्ट गाडी चालवली असं होतं का? दोषी हत्येचे प्रमाण खून नाही, म्हणजे कल्पेबल होमिसाइड बट नॉट अमाउंटिंग टू मर्डर, पण मर्डर तर इथं झालेलं आहे. हा, इथं होतं कॉझिंग डेथ बाय नेग्लिजियन्स, निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेला आहे. तर 304A आणि 304 नुसता, याच्यामध्ये फरक आहे. आर्टिकल वाचताना असं वाचायचं, कलम 304 सब कलम अ, म्हणजे आर्टिकल 304 सब आर्टिकल ए, आणि त्याच्या पुढे अजून एक असेल ब्रॅकेटमध्ये, सपोज ब्रॅकेटमध्ये बी असेल, तर त्याला वाचताना असं वाचायचं, आर्टिकल 304 सब आर्टिकल ए सब आर्टिकल बी.
असं. ठीक आहे. हा, तिथे आन्सर ऑप्शन 1. इथे एकदा वाचून घ्या. 19 मे 2024 रोजी पुणे पोर्स दुर्घटनेनंतर खालीलपैकी कोणत्या मीडिया आणि लोकांचे लक्ष वेधून घेतले? कोणत्याने? तर काय झालं होतं? पोर्सचे दुर्मिळ मॉडेल आहे म्हणून मीडियाने हे केलं, का झालेल्या नुकसानाचे प्रमाण खूप जास्त होते म्हणून झालं, का कायदेशीर कारवाई निर्णय घेण्यात आला नव्हता म्हणून झालं, का हाय प्रोफाईल स्टेटस ड्रायव्हर होता? तर हे हाय प्रोफाईल स्टेटस ड्रायव्हर आहे. बिल्डरचा मुलगा आहे, एवढी मोठी 1.70 करोडची गाडी आहे. ठीक आहे. हा, आता याच्यावर कोणकोणते डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, जसं 19 मे 2024 रोजी पुणे पोर्श कार अपघाताचे कायदेशीर परिणाम तपासा. भारतीय दंड संहितेचे कलम 304A च्या अर्जाचा खटल्यावर कसा परिणाम झाला? निष्काळजीपणे वाहन चालवण्याच्या प्रकरणाला सामोरे जाण्यासाठी विद्यमान कायद्याच्या प्रभावितेचे म्हणजे लेटेस्ट रूल्स, आर्टिकल्स, लॉज, कायदे, कलम तुम्हाला सगळं माहित पाहिजे. ऍटलिस्ट ते मेन्शन तर करता आले पाहिजे ना. 74 नंबरचा आर्टिकल, 77 नंबरचा आर्टिकल, ज्युव्हेनाइल जस्टिस कोड, सेक्शन 30 अंडर सेक्शन 4A काय म्हणतो असं. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न तयार होतो. डिस्कस द सोसायटील अँड मीडिया रिस्पॉन्स टू द पुणे पोर्शे कार accident on 19th May 2024. How did the high profile status of the driver influence the public perception and media coverage? Analyze the role of the media in shaping the public awareness and the policy changes regarding the road safety. आता याच्यामध्ये कसं आहे बघा, की 19 मेला असं घडलं, त्यावेळेस त्या उच्च प्रोफाईल ड्रायव्हरचा सामाजिक वर्तनावर, समाजावर, मीडिया कव्हरेजवर कसा प्रभाव पडतो. अशा वेळेस रस्त्याच्या सुरक्षेबाबत जनजागृती करायची असेल तर तुम्ही कशा प्रकारे करणार, यामध्ये मीडियाचं रोल काय असू शकतं, याच्यात तुम्हाला सोल्युशन विचारलं एक्झामिनरने, तर तुम्हाला सोल्युशन द्यावं लागेल. ठीक आहे. तर आत्ताच्या घडल्यामुळं बिल्डरचं नाव काय होतं, मुलाचं नाव काय होतं, वय किती होतं, हे नाही विचारणार थारतूर मात्र क्वेश्चन एमपीएससी तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन विचारणार. म्हणजे पुढे जाऊन अशा जर केसेस समजा तुम्हाला ऍज अ करंट अफेअर चालू घडामोडी म्हणून दिसत आहे, तर तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न तयार करायचे, विचार करायचे, त्याबद्दल इन्फॉर्मेशन, फॅक्ट्स, फिगर्स गोळा करायची आहे. आणि हे सर्व प्रश्न तुम्ही लिहून घ्या. आतापर्यंत जेवढे सेशन झाले, हा 13 नंबरचा आहे. सगळ्या सेशन्स करता तुम्हाला एक सेपरेट वही बुक बनवावी लागेल. त्याच्यात सगळे टॉपिक नुसार कोणकोणते क्वेश्चन तयार होतात, एमसीक्यू ऍज वेल ऍज हे डिस्क्रिप्टिव्ह मी सर्व दिलेले आहेत. हे तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा 2025, येणारे राज्यसेवा 2024 एमसीक्यू करता, कंबाईन 2024 आणि कंबाईन 2025 करता एमसीक्यू, हे सगळं कामाला येणार. ठीक आहे. तर एवढंच होतं, इथे थांबूया. बघा, एकदम छोटा सेशन मी तयार केला आहे. बिलकुल घाई करू नका, आरामात सगळं वाचा. आणि जरी याच्यात काही डाऊट आले किंवा एखादा क्वेश्चन तुम्हाला वाटला तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये बघू शकतात. आणि याच चॅनलवर मी वेगवेगळे रित्या शॉर्ट्स, मॅथमॅटिक्स रिझनिंगचे असो, जीएसचे असो, वेगवेगळे एका मिनिटाचे शॉर्ट्स आहे, त्याच्यातून खूप काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. ते जाऊन एकदा शॉर्ट्स बघा. ठीक आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया परत एकदा 360 एक्सप्लेनेशन सिरीज नंबर 14 मध्ये. बाय.